मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा अंतर्वलीत उपोषणाला बसणार आहेत। अधिसूचनेची सगळे सोयरे या संदर्भातल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर झालेलं नाही आणि ते कायद्यात रूपांतर व्हावं या मागणीकरता मनोज जरांगे पाटील हे आजपासून उपोषणाला बसतायत। या उपोषणापूर्वी मनोज जरांगे पाटील मराठा समाजासोबत बैठक सुद्धा घेणार आहेत। गेले अनेक दिवस मनोज जरांगे पाटील यांची ही मागणी आहे। ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती, जी सरकारनं मान्य करत अधिसूचना सुद्धा काढली। यानंतर आनंद उत्सव सुद्धा साजरा करण्यात आला, पण या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर झालेलं नाही। त्यामुळे ते कायद्यात रूपांतर करावं आणि लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीच्या पूर्ततेकरता ते आजपासून उपोषणाला बसतात। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया अंतर्वली सराटीत आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मनोज जरांगे पाटील उपोषणाला आजपासून बसणार आहेत, पण त्यापूर्वी मराठा समाजासोबत ते बैठक सुद्धा घेतील। कारण सगळे सोय सचिनशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून अंतर्वली सराटीत उपोषण सुरू होत आहे। सगळे सोयऱ्यांसंदर्भात अद्याप अंमलबजावणी झालेली नाहीये। या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर झालेलं नाहीये आणि याच प्रमुख मागणीकरता जरांगे पाटील आजपासून उपोषण करणार आहेत। या सगळ्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत, कारण मुंबईला गेल्याच्या नंतर त्यांनी सरकारकडे काही मागण्या मांडलेल्या होत्या। सरकारकडून त्यांना सकारात्मक काही प्रतिसाद मिळाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी अंतर्वली सराटीमध्ये उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र वारंवार उपोषण केल्याच्या नंतर त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होत असतो। मात्र तरीसुद्धा ते ऐकायला तयार नाही आहेत। बहुतांश वेळा समाज बांधवांनी सुद्धा सांगितलं की पाटील तुम्ही उपोषणाला बसू नका, मात्र तरीसुद्धा ते आपल्या मागणीवर ठाम आहेत। आपल्यासोबत त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांचीसुद्धा हीच मागणी आहे की त्यांनी उपोषणाला बसू नये किंवा तब्येतीची काळजी घ्यावी, मात्र तरीसुद्धा ते ऐकत नाही आहेत। त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत। ताई, पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यामुळे होते काय की तब्येत खराब असताना उपोषण करणं, आणि त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? हो, सरकारने जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली तर ते नक्कीच उपोषणाला नाही बसणार। पण ते जर आता उपोषणाला बसले, जर त्यांच्या जीवाला काही झालं तर ह्याला सर्वस्व जबाबदार सरकार आणि सरकारच राहील। दादा, काय सांगशील? वडिलांनी आग्रह केला किंवा कोणती जर शब्द दिला तर तो शब्द ते पूर्णच करत असतात। ते पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत आणि हे सर्व काही होत असताना तब्येतीवर त्याचा परिणाम होतो। तुझं काय मत आहे? सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करून हा निर्णय पप्पाला मागे घ्यायला लावायला पाहिजे, कारण पप्पा एकदा हट्टाला पेटले तर कोणाला पण ऐकत नाही आणि अंमलबजावणी केल्याशिवाय सरकारला सुट्टी देणार नाही। सरकार दरवेळेस आश्वासन देतं आणि मागे हटतं, पण ह्यावेळेस पप्पांनी निर्णय निश्चित केला की काही झालं तरी आरक्षण भेटल्याशिवाय माघार घ्यायची नाही। मग तब्येतीला काही झालं तरी काही पप्पाला त्याचं देणं घेणं आहे समाजापुढे। तुम्ही काय सांगाल पप्पांना? पप्पाला सांगेन की आता उपोषण करण्याची वेळ जी सरकारमुळे आली त्याला सरकार जबाबदार आहे आणि जर तुम्हाला काय झालं तर पूर्णपणे सरकार जिम्मेदार राहून सरकारलाही त्याची किंमत मोजावीच लागेल। त्यांना वेदना होत असतील, त्रास होत असतील तर याला सर्वस्वी जे जबाबदार आहेत ते सरकार आहे। त्यामुळे सरकारनं तातडीनं पाऊल उचलावं आणि समाजाला न्याय द्यावा आणि मनोज जरांगे हे जे उपोषण करतायत ते उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नये। सचिन बडे, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।